शेतकरी मित्रांनो, आज आपण जिंकलो. कर्जमाफीची तारीख आज पहिल्यांदाच सरकारकडून जाहीर केली. 2,00,000ची सरसकट कर्जमाफी आता तुमच्या इथं जिल्ह्यातील होणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, बच्चू कडू साहेब आणि मुख्यमंत्री सुद्धा म्हणत आहे की ही तारीख आता कर्जमाफीला फिक्स केली. कोणती तारीख त्या ठिकाणी कर्जमाफीच्या साठी सरकारने नेमलेली आहे आणि सरकारच्या माध्यमातून जाहीर केली आहे. तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. कर्जमाफी यादी 2025ची या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तुमचं कर्ज आता किती माफ करण्यात आलंय, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आलाय, या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली यादी तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे. संपूर्ण कर्जमाफीची तारीख आता या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे, जाहीर केली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी मागील 5 वर्षापासून कर्ज काढलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकारच्या माध्यमातून आली ही नवीन यादी कर्जमाफी संदर्भातील. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी कधी होईल याची जर तुम्ही वाट बघत असाल तर सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख आता पूर्णपणे जाहीर केली आहे. आता या तारखेला सरसकट 2,00,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी होण्याची इथं दाट शक्यता आहे त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीची नेमकी कोणती तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांचे किती कर्ज माफ करण्यात येईल आणि नेमकं तुमचं कर्ज त्या ठिकाणी 50,000 रुपयापर्यंतचं इथं कर्ज माफ होईल की नेमकं 1,00,000 रुपयापर्यंतचं तुमचं कर्ज माफ होईल की नेमकं 2,00,000 रुपयापर्यंतचं तुमचं संपूर्ण सरसकट कर्ज माफ होईल, तर संपूर्ण अपडेट आजच्या या ठिकाणी समोर आलेली आहे. मित्रांनो, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा, शेती पिकासाठी कर्ज काढून त्या ठिकाणी बँकेकडून ठेवलं असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही हे सुद्धा आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे. बच्चू कडू साहेबांनी उपाशी राहून आंदोलन केलं होतं. त्यावेळी सरकारने इथं आश्वासन दिलं होतं की आम्ही येत्या जसं की महिनाभराच्या आतमध्ये कर्जमाफीची तारीख जाहीर करू. तशा प्रकारे कर्जमाफीची तारीख आता पूर्णपणे या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या. मग आता कोणकोणत्या बँकेचं कर्जमाफ होईल, कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ त्या ठिकाणी होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्याची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होईल याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. शेती पिकासाठी कर्ज तुम्ही काढून ठेवलं असेल तर हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी एकंदर म्हणजे महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे. इथं बघा, सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा होईल आणि आता सरकारकडून त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे. तर बघा, जिल्ह्यांची कर्जमाफीची सर्वात पहिला जो नेमका इथं जिल्हा सिलेक्ट करण्यात आलेला आहे, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इथं आपल्या राज्यांमध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्याच्या 36 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे. परंतु पहिल्यांदाच त्या ठिकाणी या 14 जिल्ह्यांची या ठिकाणी कर्जमाफी करण्यात येणार आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, या 36 जिल्ह्यांपैकी इथं सर्वात कर्जमाफीचा त्या ठिकाणी फर्स्ट जो जिल्हा असणार आहे पहिल्यांदा, परंतु काही जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार नाही असं सरकारने सांगितलं आहे. गोरगरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार आहेत, ही पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सर्वांचीच कर्जमाफी होईल, परंतु सरकारने स्पष्टपणे एका भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की फक्त गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होईल. मग ते गरीब शेतकरी म्हणजे नेमकं कोणते शेतकरी? बघा, इथं जिल्ह्यांची लिस्ट आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. प्रत्येक बँकेची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही याची सविस्तर अपडेट या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे. मित्रांनो बघा, त्यामुळे शेती पिकासाठी तुम्ही जर आता कोणत्याही बँकेतून केव्हाही कर्ज काढलं असेल तर ती कर्ज जसं की 2021 पासून कर्ज काढलं असेल, 22 पासून कर्ज काढलं असेल किंवा 2017 पासून किंवा 2019 पासून मागील 4-5 वर्षाच्या आत जसं की 7 वर्षापासून केव्हाही जर शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आता सरकारच्या माध्यमातून आली आहे. सरकारची आता जसं की कर्जमाफीची तारीख आता सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदाच या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. नेमकं कोणत्या तारखेला सरकारची इथं कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे हे देखील ठरवलेलं आहे. यादी देखील आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आता त्या ठिकाणी सरकारकडे पैसे नव्हते, परंतु बच्चू कडू यांनी उपाशी राहून आंदोलन केल्यामुळे सरकारला आता कर्जमाफीची जसं की तारीख आणि कर्जमाफीची यादी इथं पाठवणं भाग पडलं आहे. म्हणजेच आता सरासरी इथं कर्जमाफी लवकर करणं इथं शक्य नव्हतं, परंतु बच्चू कडू यांनी 7 दिवस उपाशी राहून आंदोलन केल्यामुळे सरकार इथं खडपडून जाग उठलंय. आणि त्यापुढे पहिल्यांदा जिथं सरकारकडे पैसे नव्हते त्याचं कारण म्हणजे जिथं लाडकी बहीण योजना काढल्यामुळे महिलांच्या इथं महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जात असताना त्यामुळे सरकारकडे पैसे नव्हते. सरकारने तिजोरी इथं जी होती ते पूर्णपणे खाली केलेली होती. रिकाम्या होईपर्यंत इथं जसं की सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला जसं की लाखावी हजार कोटींची निधी इथं मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1,00,000 कोटीची निधी मागवायची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे आणि इथं त्यातूनच ही कर्जमाफी तुमची होणार आहे. त्यामुळेच आता सरकारने कर्जमाफीची त्या ठिकाणी तारीख जाहीर केली आहे. ही कर्जमाफी तारीख नेमकं कोणती आहे ते तुम्हाला आता लगेच या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा तुम्हाला इथं सरकारच्या माध्यमातून कोणत्या बँकेची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे तर पाहूया. बघा, इथं कोणत्या जिल्ह्यांची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो, या यादीमध्ये कर्जमाफी यादी जी असणार आहे ते बाहेर काढली जाणार आहे. म्हणजेच पाहूया, पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणत्या कोणत्या बँकेचे पहिल्यांदा कर्ज माफ होणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं सगळ्यात पहिल्या बँके सांगण्यात आले. शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर ही जी बँक आहे ही सरकारच्या जसं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र, जसं की पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर जसं भरपूरशा इथं बँकाचं नाव दिलेलं आहे तर तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे. तर बघा, पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक. तर बघा, या ज्या महत्त्वाच्या बँक आहेत यामध्ये सरकारने कर्ज जसे माफी करण्याचं इथं ठरवलेलं आहे. तसंच कोणत्या जिल्ह्याचे सर्वात पहिल्यांदा कर्जमाफ होईल तर सर्वात पहिल्यांदा ज्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होईल त्याची यादीसुद्धा आता पुढे सांगणार आहे. आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कर्जमाफीची तारीख सरकारच्या माध्यमातून इथं कर्जमाफी करण्याची शेवटची अंतिम तारीख या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघायचं आहे. आता जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा जो जिल्हा येणार आहे तर लिस्टमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा इथं जो जिल्हा समोर आलेला आहे बघूया. तर पहिल्यांदा जो जिल्हा येतोय तो जिल्ह्यांचे नाव आहे जसं की धाराशिव. तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर सर्वात पहिल्यांदा धाराशिव जिल्ह्यांची कर्जमाफी या ठिकाणी होऊ शकते. तर याची दाट शक्यता सर्वात पहिल्यांदा तुमचं कर्जमाफी ते होणार आहे. तर बघा, पुढे समजणारच आहे की जिल्ह्यांमध्ये नेमकं त्या ठिकाणी पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे सुद्धा सांगण्यात आलेलं. तसेच व्हिडिओच्या शेवटमध्ये इथं कर्जमाफी होण्याची तारीख या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून ही तारीख इथं जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे अगदी लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओला बघायचं आहे. यादीमध्ये हे लक्षपूर्वक तुम्हाला तारीख सांगितल्या जाणार आहे. जिल्ह्याची कर्जमाफी नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे सुद्धा पुढे तुम्हाला इथं समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, हे गरजेचंच असणार आहे. तर पुढचा जो जिल्हा आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही जसं की सुद्धा शेतकऱ्यांनी कर्ज जास्त काढून ठेवले असेल त्यांच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा इथं सर्वात पहिल्यांदा ही कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो पाहण्यासाठी तुम्हाला इथं तडफड आहे. तर जास्त इथं नेमकं व्हिडिओला लांब न करता आपण जसं की जिल्ह्यांची शेवटची यादी बघणार आहोत. तर बघा, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लवकरच इथं कर्जमाफ होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे हिंगोली, त्यानंतर सुद्धा लवकरच इथं कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा या जिल्ह्यांची होणार आहे. त्यानंतर इथं कर्जमाफी या सर्व जिल्ह्यांची तर होणारच आहे. तर लक्षपूर्वक बघा, तुम्हाला पुढे समजणारच आहे. आणि कोणत्या तारखेला कर्जमाफी करण्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे. पुढचा जो जिल्हा सांगत आहे त्याचे नाव जसं की अमरावती आहे. अमरावती जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुम्ही कर्ज काढलं असेल तर याचे देखील कर्ज माफ होणार आहे. मित्रांनो, इथं वाशिम जिल्ह्यातून जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे, कारण की वाशिम जिल्ह्यातील देखील कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर बघा, बुलढाणा जिल्ह्यातील, यवतमाळ जिल्ह्यातील, वर्धा जिल्ह्यातील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, जालना जिल्ह्यातील, बीड जिल्ह्यातील, नांदेड जिल्ह्यातील या सर्व जिल्ह्यातील इथं कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे 14 जिल्ह्यांची शेतकऱ्यांची इथं जिल्हे म्हणून सरकारने या ठिकाणी घोषित केले. त्यामुळे लवकर कर्जमाफी होण्याची इथं शक्यता इथे या जास्त जिल्ह्यांची इथं दिसून येत आहे. त्यानंतर बघा, तुम्ही जसं की आतुरतेने वाट बघत होता
ती म्हणजे कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे, तारीख काय आहे. बघा, स्पष्टपणे बच्चू कडू साहेबांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की 2 ऑक्टोबरला आम्ही मंत्रालयात घुसू जर तुम्ही कर्जमाफी या ठिकाणी केली नाही तर. त्यामुळे सरकारने इथं कसल्याही परिस्थितीमध्ये इथं काही झालं तरी 2 ऑक्टोबरच्या आतमध्ये कर्जमाफी करण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच येत्या 2 महिन्यामध्ये केव्हाही तुमचे बँकेचं कर्जमाफ अशा प्रकारे तुम्हाला तारीख जाहीर करण्यात येईल. त्याचं कारण म्हणजेच आता सरकारला आता ही कर्जमाफी केल्याशिवाय परिस्थिती या ठिकाणी इथं म्हणजे इथं पाहायला मिळणार आहे. जसं की इथं बच्चू कडू यांनी मंत्रालय या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोर्चा 2 ऑक्टोबरला घेऊन जाणार अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. सरकारला पूर्ण खडबडून जाग आला आहे पाहायला इथं तुम्हाला मिळणार आहे. कारण की 2 ऑक्टोबरला ही कर्जमाफी आता होणारच आहे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे जसं की कर्ज होणार आहे आता, त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेच्या सर्व डिटेल्स, काही कागदपत्रसुद्धा इथं रेडी ठेवायचे आहे. कर्जमाफी त्या ठिकाणी कोणकोणत्याची इथं होणार आहे, तर इथं तुम्हाला कोणकोणत्याची कर्जमाफी होणार आहे हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून इथे लवकरच त्याची नवीन यादी, इथं दुसरी जी यादी असणार आहे ते प्रकाशित होणार आहे. कारण की कर्जमाफी संदर्भातील आणखी एक अपडेट येईल तर ते सर्वात आधी जर का तुम्हाला या चॅनलवरती पाहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा, जेणेकरून कर्जमाफी संदर्भातील त्यांना देखील महत्त्वाचा इथं दिलासा भेटत राहणार. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.